माझ्या लेकरात लय चांगलं झालं बाई. लय मोठ्या घरात आलं लेकरू माझं. जावा ना तुझ्या पोरीची या घरात मोठी कवडी किंमत आहे ना मोठ्या घरात. मग तुला कळन पोरी मोठ्या घरात दिलेले फायदे आणि तोटे. माझ्यासारख्या आत्याला दिला असतं तर मी तिच्या आते होते. गरीब कमाई ना पण आतेच होते ना, तिला जीव लावला असता. तुला आता लय मोठं घर दिसून राहिलं पण कळन तुला रडायची वेळ येणार आहे तुमची. तुम्ही मग तुला आत्ता सांगितलं होतं ना आज जायचं म्हणून सोनीच्या इकडं घर पाहिलं, ते पोराचं घर पाहिलं. मग ते अजून आलं का म्हणून नाही? मग किती उशीर होईल? जाऊन परत यायचं बी आपल्याला. मला रागायला काय काय माहिती बाई, पण त्यांच्या इथं काय पोरगी देऊ शकत नाही बाई मी. अगं येईन ती, तिला काय राग बी नाही. आईने तिचा रुसवा काढलेला आहे, तिला कशाचा राग बी येत असन. आता सारं एकटीलाच करायचं आहे, मग टाईम लागेल ना. येईन तर आपण वाटवून तिची. काय पोराच्या बापाने आधीच हुंडा मागितला? तुम्हाला वाटत सोनी तिथं सुखी राहील? मग नेमकं तुझं मत काय म्हणतो? पोराचं घर पाहायला जायचं का नाही? अरे ते सगळं झालं पण पोरग किती समजदार आहे. सोनीला थोडी आई बाबा बरोबर संसार करायचा आहे, पोराबरोबर संसार करायचा आहे ना. आधी आपण काय करू, घरातले 4-2 माणसं जाऊन पाहून येऊ मुलाचं घरचं वातावरण. मग तिथून पुढे ठरवू पोरीला किती द्यायचं का नाही द्यायचं. काही आपल्या हातावर काय त्यांनी साखर पाणी ठेवलं काय? आणि तसं पण आपल्याला इथं बसून काय करायचं, तिथं जाऊनच पाहावं लागेल ना. कानाने डोळ्याने पाहिलेलं फरक आहे ना. आल्या बाई पण तोंडावर 12च वाजलेली. आल्या आई बोलली म्हणून आले असं. चला चला आता चला, आली मंगल बी आली. चला निघा, लय उशीर झाला इथंच. बाई 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 हे घर आहे का माल आहे का राजवाडा आहे? बाई माय जर सोनीचं जमलं ना बाई तर आहे ना माय सोनी राणीवाणी राज्य करीन बाई या घरावर. या स्वागत आहे तुमचं आमच्या घरी. तुम्ही आमच्या दारात पाऊल ठेवलं म्हणजे आमच्या सौभाग्याचं लक्षण आहे. या नाही नाही, तुमचं सौभाग्य नाही, आमचं सौभाग्य आहे का तुम्ही आम्हाला इथं बोलवलं. नाही तर कुठं राजा भोज आणि कुठं गंगोतीली. अहो चला ना घरात, तुम्हाला घरात नाही यायचं का? अरे बापरे, तुम्ही तर घर किती भारी सजवलं, जसं आज दिवाळीचं सण आहे. अहो आमच्यासाठी तर दिवाळीचे गावातून आलेले पाहुणे आणि सोनाच्या घरचे ते बी, मग तयारी तर लागणच ना. या तुम्ही बसून घ्या ना, का उभेच राहता? तुम्ही पण बसा ना, तुम्ही कवर उभे राहता, बसा तुम्ही बी. तुमचं घर तर जसं राजवाडा म्हणा, हे घर नाही राजवाडा दिसून राहिलं मला. खरंच माझ्या पुरीचं नशीब आहे ह्या घरात नाही पोरगी येणारी. हो ना, सुनूला माझे हे लोक लई खुश ठेवते ना असं मला वाटू राहिलं. भाग्यच आहे माझ्या पोरीचं. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी आता उन्हाळा आहे, चहा तर नाही बनवू शकत, थोडा ज्यूस ब्यूस घेऊन येते. तुम्ही बसा, ज्यूस आणि पोहे घेऊन येते, तर मारा तुम्ही गप्पा. मस्त मोठं घर आहे, मस्त मोठं श्रीमंत घर पाहून देऊ राहिले पोरीला. पण घरातलं वातावरण पाहिलं का, माणसं पाहिलं का? तुम्हाला मोठं घर मग दिसू राहिलं, पण आहे ना मोठ्या घरात गरीबाची किंमत करीत आहे. आता माझं गोड बोलतील, पण सोनीला आहे ना प्रत्येक गोष्टीवर टोकतील. नाही नाही तसं काही नाही आमच्या घरात. संस्कार मोठे आमच्या घरात, पैसा नंतर आहे. आणि आम्ही आम्हाला काय असं काय ढागातून पडला का पैसा? गरिबीतूनच वर आलेलो आहे आम्ही. आणि तुमच्या मुलीला आहे ना आमच्या मुलीसारखं वागू आम्ही. तुम्ही चिंता नका करू, आम्ही श्रीमंत आहे म्हणून तुमच्या पोरीची किंमत करू म्हणून. धरा ना, घ्या ना ज्यूस, एक ग्लास घ्या ना उचलून. आता माझे दोन्ही बी हात गुतलेले. ज्यूस घ्या, त्याच्यानंतर पोहे घ्या. ताई कशाला एवढा कुट्यानं केला तुम्ही? का कशाला ज्यूस आणि पोहे करून आणले? बसा ना तुम्ही, बोला ना. आता काही कुट्यानं करू बिरू नका, आता एवढं केलं हेच आमच्यासाठी. नमस्कार मामा मामी, कधी आले? नमस्कार नमस्कार, कुठे गेले होते? साऱ्या गावात दिसा ना तुम्ही. ते थोडं ऑफिसचं काम होतं ना, त्याच्यामुळे मी बाहेर गेलो होतो. आईला सांगून गेलो होतो ना मी लवकर घरी येईन. यांना काय कळतं ऑफिस आणि बिफिस? आमची आयुष्य गेले रानात काम करता करता, त्याच्यामुळे विचारलं. अहो फक्त तुमचे सासू सासरेच नाही आलेले, आम्ही बी आलेलो आहे. जरा आमच्या संग बी बोला ना. नमस्कार काका, काय बोलता बोला ना. पण काय जाऊ बापू, आता मी तुम्हाला जाऊ बापूच म्हणतो, पण तुम्हाला आमची पोरगी आवडली ना? आवडली म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना. तुमची मुलगी खूप सुंदर आहे, तर आवडायचा नाही आवडायचा काय प्रश्न आहे. मी तेच विचारित होतो, सोनालीला का म्हणून आणलं तुम्ही? अहो जाऊ बापू, आमच्या इकडं लग्नाच्या आत मुलींना आणत नाही. का बरं? मुलगा जर मुलीला पाहायला जाऊ शकतो तर मग मुलाची तर सारं आयुष्य काढायचं असतं. मग मुलीने पण मुलाचं घरदार पाहणं जरुरीच नाही वाटत का तुम्हाला? मला तर वाटलं सोनाली बी आली असं. जाऊ दे आता राहुल, आता ना सोनालीला आहे ना नंतर घेऊन येऊ आपण घर पाहायला, त्याच्यात काय एवढं. खरंच मला असं वाट राहिलं माझ्या सोनालीचं नशीब उजळलं. माझी सोनूला एकच मतवाली तिला असं घर भेटलं. चला ना एकदा आपण, आता तुम्हाला मी सारं घर दाखवून आणते. चला ना, तुमच्या मुलीचं घर बी पाहा ना, तुम्हाला गरजेचं आहे ना. चला तुम्हाला सारं घर दाखवून आणते आमचं मी. हा वर जायचं जे नाही, म्हणजे आमचे सगळे रूम वरच आहे, बेडरूम किचन रूम ते सगळं वरच आहे. इथून वर जायसाठी फक्त हॉलच खाली आमचा. बाई किती मोठा हॉल आहे, लय आईस पैसे ग बाई. हॉल मस्त मोठा आहे, पण सोनीचं कंबर लाईन फडची पुसायला आता येईन बाई सोनी. नाही नाही आमच्या इकडं हे काम करायला बाई लावलेली, आणि बाई नसली तर मी करीन ना, मी नसली तर सोनाली करेन. असं काही नाही, आम्ही काय सोन काय फडची पुसायला आणून राहिलो काय. चला बाई ताई, त्यांचं काय ऐकता. चला आम्हाला आता वरचं दाखवा. त्यांचं नका बोलणं मनावर घेऊ, ते असेच बोलत राहते. मी काय असंच नाही बोलत, आता आहे बाई, पण सोनी आल्यावर तिलाच करावं लागणार आहे. सोनीच होणार आहे कामवाली बाई. तू गप बसायचं काय घेशील मंगला, गप बस ना तू, तोंड गप ठेव ना तू. आमचं किचन आवडलं का किचन? बाई एवढं मोठं किचन, एवढं तर आमचं बसायचं हॉल आहे.
हां खरंच बाई माझ्या सोनीचं आहे ना तकदीर पालटलं गं बाई. सगळं दाखवलं पण पोराची खुली दाखवा ना. पोरगी द्यायची म्हणल्यावर आम्हाला पोराची खुली तर पाहावंच लागेल ना. पोराला खुली बी आहे का नाही काय माहिती. हा मग एवढं सगळं आम्ही आमच्या मुलासाठी आणि सोनासाठीच करून ठेवलेलं आहे. चला ना तुम्हाला आमच्या मुलाची रूम दाखवते मी. असा कोणता प्रश्न आहे हा? मुलाचे आई बाप्पा मुलाला रूम नाही ठेवत का? हां तुमच्याकडे रीतिरिवाज असं ना. आमच्या इथं आधी मुलांची आणि सोन्याची सोय केली जातं. ही आहे ही पा ही आमच्या मुलाची खोली. जरा डोळे उघडून बघा कशी खोली माझ्या मुलाची. मी कशी खोली करून ठेवलेली माझ्या लेकासाठी. जाऊ दे बाई ताई त्यांचं काय मनावर घेता. मी तुम्हाला आधी सांगितलं ना त्यांचं बोलणं मनावर नका घेऊ. ते अशाच बोलत राहते. आमच्या ननंदाई बोलते भाडा पण मनातलं त्यांच्या निर्मळ आहे त्यांचं मन. तुम्ही मनावर नका घेऊ. हे बघा मामा मामी, तुम्ही सोनालीची अजिबात चिंता करू नका. जेवढं मला स्वातंत्र्य आहे ना एवढंच तुमच्या मुलीला सुद्धा स्वातंत्र्य राहणार आहे. तिला कोणतंच इथं बंधनात राहायचं नाही. आणि राहिलं संसाराचं गोष्ट तर आम्ही दोघं मिळून घर आणि संसार दोन बी सांभाळू शकतो. चला आता झालं सर घर पाहून. चला आता हॉलमध्ये चला बघू पुढचं काय काय नाही. लग्नाची बोलणी कोणाचं काय कोणाला काय लागतं ते सगळं तिथं बोलू. चला बघा तुमची प्रॉपर्टी खूप मोठी आहे. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला फक्त माझ्या पुरीचं सुख पाहिजे. तुमच्या प्रॉपर्टीचं मला काय करायचं. माझी लेक सुखी राहिली बस झालं. हे बघा मामा, तुम्ही तुमच्या पोरीची अजिबात काळजी करू नका. माझे आईबाप आहे ना तिला ना स्वतःच्या मुलीला कमी सांभाळते एवढं सांभाळते. तुम्ही त्याची चिंता करूच नका. आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी फक्त आहे म्हणून दाखवत आहे. तुम्हाला या प्रॉपर्टीचं आम्ही घमंड नाही दाखवते. तुम्हाला दाखवली, तुम्हाला घरदार दाखवले म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. तुमच्या मुलीला इथं यायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला दाखवणं गरजेचं होतं. हो झालं खरं. आता एवढं मोठं घरदार आहे पोरगा सर्विस आहे म्हणल्यावर हुंडा किती घेणार आहे तुम्ही? हुंड्याचं बी सांगा ना आधी. हे बघा आत्या, आम्हाला हुंडा बिंडा काहीच नको आहे. आम्हाला फक्त आहे ना तुमची मुलगी पाहिजे. तुमची मुलगी चालेल मोठा हुंडा आहे. आम्हाला हुंड्याचं काय करायचं? चला मग सगळं चांगलं झालं. आता आम्हाला दुसरं काहीच नाही. आम्हाला फक्त आमच्या पुरीचं सुख पाहिजे. आमची पुतणी खुश राहिली पाहिजे एवढंच आमचं. दुसरं काही नाही. तुमच्या प्रॉपर्टीशी तुमच्या धंदौलतीशी काही घेणं देणं नाही. पण त्याच्या नशिबाने आहे तर मग आम्ही कशाला काही बोलू. मग या लवकर तारीख काढायला. बाई माझ्या सोनीचं कल्याण झालं बाई. टेन्शन नाही राहिलं बाई. माझ्या घरात लई चांगलं झालं बाई. लई मोठ्या घरात आलं लेकरू माझं. जावा ना तुझ्या पुरीची घरात मोठी कवडी किंमत आहे ना मोठ्या घरात. मग तुला कळन पुरी मोठ्या घरात दिलेले फायदे आणि तोटे. माझ्यासारख्या आत्याला दिला असतं तर मी तिची आते होते. गरीब कमाई ना पण आतेच होते ना. तिला जीव लावला असता. तुला आता लई मोठं घर दिवस राहिलं पण कळन तुला रडायची वेळ येणार आहे. तुमची कवडी किंमत नाही झाली तर मग मला सांगा.